जय शिवराज. संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर कल्याण पश्चिम 384 जनतेचा आमदार. चांगली बातमी की वाईट बातमी? पहिलं वाईट होतं, नंतर चांगलं होतं, पण सालाबाराप्रमाणे दरवर्षी इसवी सन काळापासून जे घडत आलेलं आहे ते यावेळेस पण घडणार. हंडी म्हणजे आपले कोपळकाळा आहे, त्या दिवसापासून किंवा त्याच्या आदल्या दिवसापासून रोडचे खड्डे हे गणपती आपले आगमन दरवर्षाप्रमाणे होतं त्याच्यापूर्वी भरले जाणार. सालाबारप्रमाणे इसवी सनप्रमाणे ही जी पद्धत चालली आहे ही पद्धत होत राहणार आणि इथून पुढं पण होणार. कारण का आपल्याकडं मुन्नाभाई इंजिनिअरिंग असे आलेत. त्याचबरोबर महानगरपालिकेकडे पैसा नाही आहे. अजून काय रिझन आहे तुम्ही सांगा. तुम्ही पण भरपूर प्रतिनिधी पण आहेत जे कंटिन्यू प्रशासक आहे आता सध्या, गोयल, त्यांना जातात, बुके देतात, फोटो काढतात, अधिकाऱ्यांना निवेदन देतात, फोटो काढतात. पण ज्या अधिकाऱ्याला आपण निवेदन देतोय त्या अधिकाऱ्याचा ह्या रिलेटेड काय संबंध आहे, तुमच्या मागणी रिलेटेड काय संबंध आहे ते आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणून या अधिकाऱ्यांना जास्त तुम्ही डोक्यावर ठेवू नका. तुम्ही जास्त या अधिकाऱ्यांना डोक्यावर ठेवलं ना, काही कामं होणार नाहीत, काहीही नाही. आता हा निधी कुठं वळवला आहे, कुठं गेला आहे? आता कालपासून त्यांनी टॅक्स जो 5% 3% घरपट्टी माफ करणार होते जुलैच्या 30 तारखेपर्यंत, ते अजून कंटिन्यू करायचं चाललं आहे. आणि केंद्र सुविधा म्हणजे जसं आपलं वडवलेलं आहे अप्रभागचं, तसं त्या पद्धतीने बऱ्याचशा ठिकाणी चालू केलेत. ॲड्रेस पंप आहेत, ते पण तुम्हाला पाठवतो. तर तिथं जाऊन तुम्ही ताबडतोब टॅक्स भरा, पण जाताना खड्ड्यातून जा, जाताना फुटलेली गटराची झाकणं बघून जा, पण टॅक्स मात्र रेग्युलर भरा. नाही भरला तर चार्जेस. खड्ड्यातून गेल्यानंतर चार्जेस नाही. आणि हे खड्ड्यातून गेल्यानंतर चार्जेस कोणी पे करायचे हे जनतेने ठरवायचे. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा एकदा तीच बातमी, गोपाळकाळा ते गणपती येईपर्यंतचे तुमचे खड्डे भरले जाणार आणि जसे गणपती बसल्यानंतर परत ते खड्डे मोकळे होणार. असं अदृश्यता. धन्यवाद. लागा कामाला.